नमस्कार मित्रांनो, तो चला आपण आता चुलीवरला स्वयंपाक खायचा आज. तर त्याला मटक्यामध्ये भाजी बनवणार आहेत आम्ही आज. बघा मस्त मटकं कसं आणलेलं आहे आम्ही भाजी बनवण्याकरता. तर चुलीवर मटक्याची भाजी बनवत आहेत आज. वांगा आणि तुरीची डाळ अशी भरड भाजी बनवण्यात सांगितली होती माझ्या बायकोला मी. तर बघा आता तिनं वांगे पण चिरले आणि डाळ टाकली आहे. पहिले तेल टाकलं आम्ही थोडं मटक्यामध्ये, आता तुरीची डाळ टाकलेली आहे. तर आता तुरीची डाळ टाकून झालेली आहे. तर मग आता बघा वांगे चिरून घेतलेले आहेत माझ्या मिसेसनं. आता बघा वांगे पण चिरून घेतलेले, वांगे धुवून घेतले आणि टाकले आहे. तर खूप छान असे भाजी बनणार आहे. बघा आता शिजवायला भाजी टाकलेली आहे. तर मग आता आम्ही भाकरी बनवायला लावले आहेत बायकोला. तर भाकरी पण बनवणं चालू झालेले आहेत. तर अशा चुलीवरल्या भाकरी खूप छान आवडतात मला भरड भाजीसोबत. आणि जाळ बघा किती छान लागलेला आहे. खरं चुलीवरलं खाणं खूप छान आहे. आता लोक सिटीमध्ये गेले आणि गॅसचं सुविधा झाल्यामुळं मग गॅसकडे वळाले आहेत. तरी पण मग आम्ही पण सिटीमध्ये राहतो, पण मग कधी मला आठवण आली का तर मी माझ्या बायकोला सांगतो चुलीवर स्वयंपाक करायचा आज. लगेच ती बरोबर बनवती चुलीवरला स्वयंपाक. तर भरड भाजी म्हणजे खूप छान. आपल्या गावाकडं सक्रातीला जेवण असतं बघा, नदीवर खेड्यापाड्यामध्ये नदीला सक्रातीला असं जेवण असतं की भरड भाजी. सगळ्या घरांच्या बायका भाकरी जमा करायच्या आणि भरड भाजी एकदम भारी बनवायची, त्याच्यामध्ये तीळ टाकायची. नमस्कार मित्रांनो, तो बघा आता असा. तर आता माझ्या भाकरी बनून झाल्या आहेत माझ्या बायकोच्या. तिला मी उठवलं, आता मी बसतो आणि भाकरी. तर तिला मदत म्हणून मी थोडा बसलो आहे बघा. तर बसलो होतो तिथं आणि ही भाकर तिनं बनून झालेल्या आहेत भाकरी. 4-5 भाकरी केल्या तिनं. आणि मला असं वाटलं थोडी कडक भाकरी खावं. तर ती बोलली मग तुम्ही करा कडक. तर मग मी बसलो भाकर शेकत. तर बघा आता मला पण शेकायची माहिती आहे थोडी थोडी. तर मी आता म्हणलं जरासं शेकू. थंडी खूप वाजत होती तरी पण बाहेर स्वयंपाक बनवला माझ्या मिसेसनं. आणि बघा आता मी भाकर शेकत आहे. तर पहिलेच भाकर शेकता शेकतात बघा. तर आता ही अशी 1, 2, 3 मस्त भाकरी बनवल्यात. भाजी पण छान बनवलेली आहे बघा, तुम्हाला दाखवतो आता मी. मस्त तर्री उतरलेली आहे बरं का. हे पहा, मडकं आहे त्याच्यामध्ये भाजी बनवली. ही भाजी बनवायचं मडकं आम्ही आणलं होतं. तर खूप छान भाजी लागते, मला खूप आवडतं त्याच्यातलं. मग अधूनमधून मला ज्या दिवशी वाटलं का लगेच मग मी तिला सांगत असतो. हॉटेलवर जाण्यापेक्षा खरंच घरी खूप छान स्वयंपाक जर केला तर खूप छान. हॉटेलची चव काय, अशी घरी भाजी होत असती. ज्वारीच्या भाकरी तर एकच नंबर. तर आता एकदम भारी बा तिनं मला सांगितलं असा तवा करा म्हणून. मग मी तसंच आता शेकत आहे. हे बा संध्याकाळ झालेली पूर्ण रात्री. आता अंधार आहे पूर्ण, तरी पण मग स्वयंपाक आमचा चालू आहे. तर रात्री तर जेवणं म्हणजे खूप छान. आम्हाला तर सर्व आम्ही फॅमिलीसोबत जेवणार आहोत इथं. तर बघा आता कसा अंधार पडलेला आहे आणि हे बा भाकर. तर आता ही भाकर मी शेकलेली आहे. तर आता ही पण कडक करायची आहे भाकर बघा. आता छान छान मस्त हे बाई ही भाकर शेकून झालेली आहे माझ्याकडनं. बाई थोडी करपली आणि अशी भाकर मला आवडती खायला. कारण की अशी भाकर मला खूप आवडते, थोडी कडक झालेली. एकदम मस्त मजा येते जरा कडक कडक. आणि तिचा पापुडा जे असतो ना, तर पापडीसारखा असा कडक होतो. तर मला पोळालेलं पण आहे, थोडा चटका बसला आहे भाताला, मी दाखवत आहे. तर अशी भाकरी खूप छान वाटते चुरून खायला, मजा येते बरं का. तर एव्हा आता दुसरी भाकर, दुसरी भाकर पण अशीच कडक करायची आहे मला. अजून तर बाहेर आर काढायचा, ती कोणी कोणी चुलीवर पण भाकर शेकतात. आम्ही पण तसंच करणार आहोत. तर आता ही तव्यावरली झाली आहे भाकर शेकणं. आणि खरंच जर कोणाला आवडत असेल तव्यावरचं खायचं म्हणजे चुलीवरलं स्वयंपाक, तर खरं त्यांनी खायलाच पाहिजे. वाटलंच तर आमच्याकडे या आणि तुम्ही कुठूनही व्हिडिओ बघता ते पण नक्की कमेंटमध्ये सांगा. तर आता ती भाकर शेकून झाली. तर आता मी दुसरी पण भाकर, कारण की मी 2 भाकरी खाणार आहे ज्वारीच्या. तर बघा आता आम्ही दुसरी पण भाजी बनवली आहे माझ्या मिसेसनं. मेथीची सुक्की भाजी बनवली त्या भाकरीसंग खायला. आणि भात पण बनवलेला आहे. तर भात पण आहे आम्ही बनवलेला. भात, भाकरी आणि भाजी. तर भाजी बघा आता मस्तपैकी, तर तोंडाला पाणी सुटल अशी भाकरी बनलेली आहे बघा, करपलेली. खूपच छान भाकर लागती, एकदम भारी. आणि अशी करपलेली भाकर मला आवडती. कोणाकोणाला आवडती तर खरंच कमेंटमध्ये सांगा अशी भाकर बरं का. खूप छान भाकरी झालेल्या आहेत. तेव्हा ह्या 3 भाकरी आता ते खाणार आणि मी ह्या 2 भाकरी मी खाणार आहे. म्हणून मग मी भाकरी शेकल्या. भाकरी झाल्याच्या नंतर मी बसलो चुलीपाशी आणि मी स्वतः शेकल्या भाकरी, मला जशा आवडतात तशा. हे आमचे सासरेबुवा आलेले आहेत. राम राम सासरेबुवा. तर हे त्र्यंबकेश्वर यात्रेहून आलेले आहेत.
म्हणजे त्र्यंबकेश्वर दर्शनाला गेले होते आणि इथं आले आज मुक्कामाला आमच्याकडं. तर बघा आता इथं चटका बसलेला आहे मला. तर आता बघा मी भाकर आता बाहेर काढला आणि त्याच्यावर भाकर शेकतोय. तर अशी कडक भाकर करणार आहे ना मी. खरंच खूप छान मजा येणार आहे जेवण करायला. तर मला अशी भाकर आवडते बा. आता बाहेर काढलं ना त्याच्यावर भाकर शेकतात. गावाकडं खूप मजा यायची बरं का. माझी आई मला अशीच भाकर शेकून द्यायची. मी लहान होतो तेव्हा. आणि खरंच खूप छान हातावरली भाकर करून अशी शेकल्यावर कसा कसा आहे बा. मला चटके बसत आहे बघा पायाला. थोडं मग मागच बसलो मी थोडा आणि असं भाकर शेकत होतो. तर खूप छान भाकरीचा स्वाद घ्यायचा आहे आता ही. आणि ते मटक्यामध्ये भाजी. तर मग सकाळसाठी दूध गरम चुलीमध्ये थोडा वेळ होता तर मग म्हटलं चला गरम दूध करून घेऊ आपण उद्या सकाळचं. एकदम गॅसवर करण्यापेक्षा इथंच बरं आहे आपलं. होता टायमिंग तर आम्ही गॅसवर ह्याच्यावर चुलीवर दूध पण ठेवलं सकाळसाठी गरम करून ठेवायचं. मग दूध आणि मग दूध गरम करून ठेवलं आता सकाळसाठी. तर मग बघा आता आमचं आवरलेलं आहे. आता जेवणाची तयारी करायची आहे. तर तुम्हाला भाजीचं बघा भाजीला कशी तर्री आलेली आहे बघा. तर भरड भाजी एकच नंबर आहे बरं का. खूप गरम गरम असते त्याच्यात. तर आजची भाजी झालेली आहे. तर कोणाला आवडलेली आमची भाजी कमेंटमध्ये नक्की सांगा. ही भरड भाजी आहे. वांगा बटाटा आणि तुरीची डाळ. तर याला भरड भाजी म्हणलं जातं. आम्ही भरड भाजी म्हणतो. तुम्ही काय म्हणता तर सांगा आमच्याकडं भरड भाजी. तर मग मी स्वतःच म्हटलं मी स्वतःच वाढणार आहे आता. हे दादाला आमच्या सर्वांचे ताट मीच करणार आहे म्हटलं मी माझ्या हातानेच. कारण की मला खूप आनंद झालेला आहे की त्यांनी स्वयंपाक इतका छान केला. मग मी स्वतः तिथं बसेल होतं तर म्हणलं मीच वाढून देतो. तर मी ताटं बनवत आहे स्वतः. आणि आमच्या दादाचं दीदीचं माझं सासरे आले त्यांचं. तर हिला पण टाकली भाजी. तर तिला आता मेथीची भाजी खायची होती म्हणून ती म्हणली मला हे नाही खायची. मी नंतर भातासोबत खाईल. पहिले मला मेथीची भाजीच खायची. तर हे 3-4 ताटं करत आहे मी आता. मस्तपैकी जेवण करायचं आहे. खरंच खूप छान मजा येते. आम्ही बाहेरच बसलो तिथं स्वयंपाक केला का तिथंच मस्तपैकी. तर आता हे भात आहे. भात पण खूप छान केलेला आहे. मोकळा भात बनवलेला आहे. कोणी जिरा राईस बनवत होतं. तर तुम्ही सगळेजण जेवायला या. आणि आता आम्ही सगळं वाढून घेतलेलं आहे. तर हे आमचे सासरे माझ्या शेजारी बसेल आहेत. तर सर्वांचं जेवण चालू आहे. तर या जेवायला मंडळी. खरंच खूप छान स्वयंपाक झालेला आहे. एकच नंबर अशी स्वयंपाक झालेला आहे. तर कसा वाटला आमचा ब्लॉग आणि नंतर दुसऱ्या ब्लॉगमध्ये भेटू. तोपर्यंत तर दुसऱ्या ब्लॉगची वाट पाहा तुम्ही आणि कमेंटमध्ये सांगा नक्की.